मोठे प्रोजेक्ट चरोळीमध्ये येत होते 2015 वगैरेच्या वेळेस. तुम्हाला वाटलं की इथं अजून फ्युचर स्कोप असू शकतो. ज्यावेळेस डेव्हलपमेंट कुणाला जर करायची असेल तर त्याला पाहिजे जागा पाहिजे. बरोबर नाही. चरोलीमध्ये तुम्हाला पूर्ण प्रोडक्ट पर्यंत जाण्यासाठी डांबरी रोड्स आहेत. ॲज अ नागरिक ऑफ चरोळी असं सांगावं की खरंच IT पार्क येत आहे का चरोळीमध्ये, की हे फक्त हवा आहे? की जे डेव्हलपर चरोलीमध्ये आलेले आहेत त्यांनी ऑलरेडी R&D केलेलं आहे सर. सर जे क्राऊड आहे तिथं, तर ते मोस्टली कोणत्या टाईपचं क्राऊड आहे? म्हणजे त्यांचं जॉब प्रोफाईल काय आहे? लोकांच्या काय अपेक्षा आहे सर? 2 BHK, 3 BHK, 1 BHK लोक काय डिमांड करतात? मिड सेगमेंट ज्या बिल्डिंग आहे आपल्या, ते बिल्डर्स आहे, त्याचं प्राइस रेंज काय सांग, की कार्पेट एरिया अँड प्राइस रेंज? प्राइस ही सर आता जरी कमी दिसत असली तर ती भविष्यामध्ये वाढणार आहे. कारण तुम्ही घर आत्ता घेताय सर, आणि एक अंडर कन्स्ट्रक्शनला प्रॉपर्टी कधी पण बेनिफिशियल घेण्याचं बेनिफिशियल तुम्हाला एक 2 वर्ष 2.5 वर्ष 3 वर्षांनी तुम्हाला हातात भेटणार आहे. डिपेंड्स ऑन जे कन्स्ट्रक्शनचा जो प्लॅन असेल त्याच्यानुसार, तर ती प्राइस अप्रिशिएट होणार आहे सर. बरोबर आहे, बरोबर. कारण तुम्ही आत्ता घेताय आणि त्यावेळेस तुम्ही राहायला येणार आहे. हा पण एक बॅलन्स पॉईंट पाहिला पाहिजे. ज्या लोकांना वाटतंय की आपण चरोळीमध्ये इन्व्हेस्ट करावे, किंवा जेही लोक पुण्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं बघताय, तुम्ही त्यांना काय मेसेज द्याल की चरोळी कसं चांगलं आहे? की इंग्लिश मिडियम स्कूल पासून ते कॉलेज पर्यंत सर्व गोष्टी चरोलीमध्ये आहेत. नॅशनलाइज बँक्स आहेत. आता इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये रिलायन्स मॉल आहे तिथे. म्हणजे हे सर्व डेव्हलप होतं सगळ्या गोष्टी. म्हणजे पेट्रोल पंप्स आहेत, CNG स्टेशन्स आहेत. ओके, काय असं नाहीये सर. हॅलो गाईज अँड वेलकम टू रिअल इस्टेट विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे आशिष तपकीर सर. सर नमस्ते. नमस्ते. नमस्ते मित्रांनो. आपण भरपूर एरियाजवर पॉडकास्ट करतो. आपण पुनावळ्यावर केलंय, त्याच्यानंतर आपण वाकड, ताथावडे, वेगवेगळ्या एरियावर केलंय. आपण चरोळीवरही एक पॉडकास्ट केला. द क्विलचे जे बिल्डर होते, रोहन तपकीर सर, नरेंद्र तपकीर सर, यांच्यासोबत आपण लालवाणी सर होते सोबत, तर यांच्यासोबत आपण पॉडकास्ट केला. चरोळीबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेतल्या. काही कमेंट्स आपल्याला अशा आल्या की आम्हाला अजून माहिती पाहिजे चरोळीबद्दल. तर आम्ही असं ठरवलं की ज्या व्यक्तीने त्यांचा जो जन्म आहे तो चरोळीत झालाय आणि अजून सुद्धा रिअल इस्टेटचं सगळ्यात चांगलं काम चरोळीमध्ये ते स्वतः करताय, आशिष आशिष तपकीर सर यांना आपण बोलवलंय. तर सर, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. नमस्ते चेतन सर. येस सर, कसं आपण रिअल इस्टेटमध्ये कसे आला? थँक्यू फॉर कॉलिंग मी चेतन फॉर दिस पॉडकास्ट. रिअल इस्टेट जर्नीबद्दल बोलायचं गेलं तर रिअल इस्टेट जर्नी मी गेले 10 वर्षापासून करतोय पुणे PCMC मार्केटमध्ये. तर ह्यामध्ये जर्नीमध्ये यायचं कारण की मॅनेजमेंट स्टडीज झाल्यानंतर मी ह्या जर्नीमध्ये आहे. तर मी बॉटमपासून टुवर्ड्स सेल्स हेडपर्यंत काम केलेलं आहे रिअल इस्टेटमध्ये. की रोटी कपड्यावर मकान जसं आपण म्हणतो बेसिक नीड आहे, त्याच्याशिवाय काही नाही. तर त्यातलं रिअल इस्टेट एक बेसिक नीड आहे. तर मला आवड आहे सर्व्हिस इंडस्ट्रीची, लोकांना भेटायची आवड आहे. तर ह्या सगळ्या थिंग्समधून मी रिअल इस्टेटमध्ये सर आलेलो आहे. बरोबर आहे. सर, आता चरोळीचा जर विचार केला आपण, तर चरोळीबद्दल तुम्हाला काय वाटतं? रिअल इस्टेट मार्केट आपण जर पाहिलं इकडं, जर वेस्ट पुणेचा जर विचार केला म्हणजे, तर इथे वाकड होतं, बाणेर, बालेवाडी, ताथवडे, त्याच्यानंतर पुनावळे. बट तुम्ही चरोळीत तुमचा जन्म आहे. तुम्हाला म्हणजे जितकं तुम्हाला माहिती आहे चरोळीबद्दल, मला नाही वाटत की रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला माहिती असेल. कारण तुम्ही पहिलेपासून तिथे आहे. तर तुम्ही चरोळीतच काम करायचं का ठरवलं? तुम्ही का असं ठरवलं नाही की वाकड वगैरे साईडला इकडे काम करू? कारण की मी चरोली बिफोर 2000च्या आधी पण बघितलेली आणि 2000 नंतर पण पाहिलेली आहे चरोली मी. चरोली इज द मेजर नॉर्थ साईडला येतं आणि चरोली हे ईस्ट आणि वेस्ट हे दोन्हीच्या मधला पॉईंट आहे, सेंटर पॉईंट आहे चरोली. तर मला हे 2014-15ला क्लिअर होतं की ज्यावेळेस चरोली बूम होणार आहे 10 वर्षानंतर, तर माझं पहिल्यापासून एम्स आणि विजन पूर्णपणे क्लिअर होत्या. त्यामुळे मी चरोलीमध्ये काम करायचं पहिल्यापासून माझं होतं सर. सर, तुम्हाला असं का वाटलं? मोठे प्रोजेक्ट चरोळीमध्ये येत होते 2015 वगैरेच्या वेळेस, आणि मग तुम्हाला वाटलं की इथं अजून फ्युचर स्कोप असू शकतो? कारण की हे बघा चेतन सर, की चरोलीमध्ये जर पाहिलं गेलं तर चरोलीला लँड पार्सल खूप जास्त आहे, की टुवर्ड्स बाकीच्या PCMCच्या शहरापेक्षा. कारण की चरोलीमध्ये लोहगावच्या पायथ्यापासून ते मुशीपर्यंत आणि आळंदीपासून ते दिघीपर्यंत एवढा वायडर एरिया पसरलेला आहे चरोलीचा. आणि चरोली जुन्या काळापासून चरोलीमध्ये शेती झोन जास्त आहे, रेसिडेन्शियल झोन आहे, की लोकं तिथे शेती करत होते. तिथला माल टुवर्ड्स पुणे PCMCमध्ये लोकांपर्यंत जात होता. तर बागायतदार जास्त आहेत चरोलीमध्ये, त्यामुळे लँड पार्सल जास्त आहे. आणि चरोलीमध्ये ज्यावेळेस डेव्हलपमेंट कुणाला जर करायची असेल तर त्याला पाहिजे लँड पार्सल, जागा पाहिजे. जागा पाहिजे. बरोबर आहे, जमीन. तर 2015 नंतर वाईडर रोड झालेले आहेत. पुणे आळंदी पहिल्यांदा जर 2000च्या शतकामध्ये जर पाहिलं गेलं तर पुण्याला जाण्यासाठी 1.5 ते 2 तास लागायचा. पण आजच्या डेटला वाईडर रोड, 6 पदरी रोड झालेत. पुणे आळंदी रोड बनलेला आहे. भविष्यामध्ये मेट्रो पण जाणार आहे पुणे आळंदी मार्गे.
तर आता अर्ध्या तासात ते 45 मिनिट्स 30 टू 45 मिनिट्समध्ये आपण जाऊ शकतो. बरोबर. दिस इज अ कनेक्टिव्हिटी. 18 मीटरचे सँक्शन आहेत रोड्स. तर लँड पार्सलमध्ये प्रॉडक्ट बनवण्यासाठी किंवा तुम्हाला ज्यावेळेस एक टाउनशिप बनवण्यासाठी किंवा टाउनशिप ही कशी बनते? डिपेंड्स ऑन लँड पार्सल. तर ते चरोलीमध्ये आहे. बरोबर आहे. त्यामुळे आज चरोलीकडे बघण्याचा कल हा शेती झोनपासून रेसिडेन्शियलकडे खूप वळलेला आहे. बरोबर. आणि मिड सेगमेंटपासून प्रॉडक्ट चालू होतात चरोलीमध्ये. करेक्ट, करेक्ट. की 2 बीएचके, 2.5 बीएचके, 3 बीएचके, 4 बीएचके, रो हाऊसेस आहेत. आणि हे कधी इथं येणारा जो क्राउड आहे किंवा जे मायग्रंट्स आहेत हे कधी येणार? ज्यावेळेस सगळे सोयी-सुविधा आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. बरोबर. जर दुसऱ्या ठिकाणी जर पाहिलं गेलं असेल, ऑब्व्हियसली तुम्ही भरपूर पॉडकास्ट करता हो, किंवा तुम्ही भरपूर लोकांना भेटता. बरोबर. मिड सेगमेंटपासून ते लक्झरी सेगमेंटपर्यंत, डायरेक्टर लेव्हल्सपर्यंत तुम्ही सर्वांना भेटता. राइट, राइट. पण तिथे मायग्रंट्स कधी येतात, की बाकीच्या टाउनशिप ज्या झालेल्या आहेत, मी कुणाचं नाव नाही याच्यामध्ये घेणार. होय. पण पहिल्यांदा टाउनशिप बनते किंवा कन्स्ट्रक्शन बनतं. आणि मग तिथे आजूबाजूला एरिया चालू. एरिया चालवतो किंवा तिथं जाण्यासाठी आज क्लायंटला किंवा एक घर ग्राहकाला जाण्यासाठी खड्डे, हो. वाकडे-तिकडे रोड, मग तो साईटवर पोहोचतो. बरोबर आहे. पण तसं नाहीये चरोलीमध्ये. नाही. चरोलीमध्ये तुम्हाला पूर्ण प्रॉडक्ट पर्यंत जाण्यासाठी सर्व रोड्स आहेत. डन, डन. लक्षात करेक्ट. पूर्ण डांबरी रोड्स आहेत. बरोबर आहे. दिस इज अ मेजर पॉइंट इन चरोली. सर, तुम्हाला चरोळीबद्दल भरपूर माहिती आहे. बालपण गेलंय, अजून पण तुम्ही चरोळीत काम करताय. सर, आता जे तुम्ही काम करताय, तर इथपर्यंत तुम्ही कसे पोहोचला? एक जर्नीबद्दल जर सांगायचं झालं तर? दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन चेतन. की माझे जे स्कूल्स वगैरे आहेत ते चरोलीतून झालेलं आहे. हां. तर मी जसं तुम्हाला पहिल्यांदा पण बोललं पहिल्या क्वेश्चनमध्ये की बिफोर 2000 आणि आफ्टर 2000 नंतरचं मी दोन्ही चरोली पाहिलेली आहे. बरोबर आहे. मॅनेजमेंट स्टडीज मी पुणे युनिव्हर्सिटीमधून केलं. आय एम MBA स्टुडंट सेल्स अँड मार्केटिंग. ओके. ओके. देन जर्नी पाहायला गेलं तर माझं एम्स तुम्हाला पहिल्यांदा पण म्हटलं क्लिअर होतं टुवर्ड्स रिअल इस्टेट सेक्टरमध्ये. कारण की बालकडू जे मला आहे ते व्यवसायाचं आणि एक सामाजिक कार्याचं घरापासूनच बालकडू आहे. म्हणजे घरामध्ये सामाजिक कार्य करणारे लोकं आहेत, फॅमिली मेंबर, अल्सो व्यावसायिक लोकं पण आहेत. त्याच्यानंतर जर्नीबद्दल बोलसाल तर मी एखाद्या डेस्टिनेशन पोहोचण्यासाठी तुम्हाला बेस खूप इम्पॉर्टंट असतो. हं, हं. तर मी जर्नी एक स्मॉल एंटरप्राइजेस मी जॉबपासून माझी जर्नी चालू केलेली आहे. बरोबर. की सेल्स मॅनेजर टुवर्ड्स HOD लेव्हलपर्यंत मी काम केलेलं आहे इन रिअल इस्टेट सेक्टर. तर रिअल इस्टेटकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे सर्वांचा, हा एकदम पूर्ण वेगळा आहे. पण आता जर तुम्ही जे पाहता की तुम्ही आणि मी बसलेलो आहोत, तर तुम्हाला समजतं की रिअल इस्टेट सेक्टर काय आहे? बरोबर. किंवा आजच्या जनरेशनला समजतं रिअल इस्टेट सेक्टर नॉट की लँड पार्सल वगैरे. करेक्ट, करेक्ट. त्याच्यामध्ये खूप मॅनेजमेंटच्या गोष्टी येतात. त्याच्यामध्ये सेल्स मार्केटिंग येतं. कारण त्याशिवाय चालूच शकत नाही सर. प्रोडक्ट चालूच शकत नाही त्याशिवाय. तर मी रेनबो हाऊसिंगमध्ये होतो जॉबला. तिथं पेबल्स 2 सारखा जो नावाजलेला जो प्रोजेक्ट आहे वेस्टमध्ये तुम्हाला तर माहितीच असेल अवधानमध्ये. येस. तिथे माझे सेल्स मॅनेजर म्हणून मी काम करत होतो. त्याच्यानंतर मी प्राईड ग्रुपमध्ये सेल्स मॅनेजर होतो. तिथे पण मी काम केलं. जसं की चरोलीमधली प्राईड वर्ल्ड सिटीची टाउनशिप आहे. तिथे मी काम केलं. त्याच्यानंतर मी डिफरंट सेक्टरमध्ये आजच्या डेटला डायरेक्टर लेव्हलला काम करतोय. काही ठिकाणी इन्व्हेस्टर आहे, काही ठिकाणी असोसिएट पार्टनर आहे, काही ठिकाणी माझे स्वतःची रिएलिटी पण चालू आहे. तर हे डिफरंट सेक्टर मी वर्किंग करतोय. आणि जी लोकं मला मिळत गेली ह्या क्षेत्रात काम करण्यासाठी, तर ती म्हणजे काहीतरी माझे चांगले कर्म असतील म्हणून भेटली. बरोबर की प्रॉपर रेंज रिअलिटीज ठिकाणी जे फाउंडर रवी जयस्वाल सर आहेत, बरोबर. त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. कारण की त्यांनी मला रिक्रूट केलं प्राईडमध्ये. ओके. त्यांनी मला ब्रेक दिला. हां. तिथून माझी खरी जर्नी स्टार्ट झाली. येस. कारण एक क्लोजिंग करणं किंवा सेल्स मार्केटिंग सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करणं, पण ते पण एकदम लक्झरी सेगमेंटमध्ये, अल्ट्रा लक्झरी सेगमेंटमध्ये किंवा ज्या मॅनेजमेंटच्या ज्या गोष्टी असतात, नुसतंच तुम्ही मॅनेजमेंट केलं किंवा तुम्ही डिग्री घेतली म्हणजे करू शकता असं नाही. बरोबर आहे सर. तुम्हाला ती लोकं पण भविष्यामध्ये भेटत गेली पाहिजे. चांगले लोकं मिळाले पाहिजे आपल्याला. तर ती लोकं पण भेटत गेली पाहिजे आणि त्यांच्या ज्या एक्सपिरियन्समध्ये जे काम करणं, मला नाही वाटत की कोणत्या तुम्हाला युनिव्हर्सिटी त्या गोष्टी देऊ शकते. करेक्ट, करेक्ट. तर अशी जर्नी त्यांच्यावर माझी स्टार्ट झाली आणि आम्ही त्या दिवसापासून ते इथपर्यंत सोबत आणि इथून पुढे पण सोबत राहूया. राइट, राइट. रवी जयस्वाल सरांबद्दल मला पण सांगायचं आहे, की म्हणजे मलाही रिअल इस्टेटमध्ये गाईड करणारा जो कोणी व्यक्ती आहे, तर ते रवी जयस्वाल सर आहे. म्हणजे ग्रेट सर. म्हणजे ती व्यक्ती अशी आहे, की तुम्हाला ॲज अ कॉम्पिटिटर नाही बघत, ती तुम्हाला सोबत घेऊन जाते आणि मोठं करते. जे आपण म्हणजे भरपूर हे फक्त तुमचा माझा अनुभव नाही आहे, हे पुण्यातल्या भरपूर मुलांना माहिती आहे. आणि ज्याही डेव्हलपर सोबत त्यांनी आजपर्यंत काम केलंय, तर आपण पाहिलंय, की
ते डेव्हलपर आणि त्यांचं रिलेशन पहिला डेव्हलपर असू द्या की आताचा डेव्हलपर असू द्या, लँड ओनर असू द्या का कुणी असू द्या, सगळ्यांसोबत त्यांचे रिलेशन अजून पण चांगले आहे. येस, येस. ते कुठेतरी म्हणजे ते तुम्हाला होतं प्रत्येक क्षेत्रामध्ये उंचावर जाण्यासाठी एक गुरु पाहिजे असतो. बरोबर आहे. तर मला माझे गुरु जे आहेत ते रवी सर आहेत माझे. एक्झॅक्टली. आणि एक गुरु टुवर्ड्स एक बिझनेस पार्टनर काम एक्झॅक्ट. करणं, तर ही स्टोरी तुम्हाला ह्या शब्दामध्ये कळेल, की तुम्हाला त्यांनी रिक्रूट केलं होतं आणि आणि आज आज तुमच्यासोबत ॲज अ पार्टनर ते म्हणजे तुम्ही ॲज अ असोसिएट डायरेक्टर आम्ही Associate काम director. करतोय मी राइट. त्याच्याबरोबर. तर दिस इज अ बिग जर्नी. राइट. पण एक त्याच्यामध्ये विश्वास महत्त्वाचा आहे. हो. सगळ्या गोष्टी येतात, बरोबर. उमेद येतं Yes. आणि विश्वासावर सर्व गोष्टी चालतात. बरोबर. सर आता आपण जर परत चरोळीकडे आलो, हं. तर आता जो आधीचा व्हिडिओ केला होता, आपण लोकं बोलले, "आय-टी पार्क कुठे आहे? आय-टी पार्क कुठे आहे?" तर मला असं वाटतं, की तुम्ही ॲज अ नागरिक ऑफ चरोळी असं सांगावं, की खरंच आय-टी पार्क येतंय का चरोळीमध्ये? की हे फक्त हवा आहे? खरंच म्हणजे डेफिनेटली 200% आय-टी पार्क येतंय. जो पुणे मी मागाशी पण बोललो तुम्हाला, पुणे नगर टू पुणे नाशिक हायवे जो चरोलीमधून 90 मीटर जोडला जातो, 90 मीटर जो रोड जातो, त्याच्या बाजूला प्राईड डेव्हलपर जे आहेत, प्राईड ग्रुप आहे, त्यांचं 100 एकर प्लस आय-टी पार्क हब तिथं होत आहे. ओके. ओके. कारण हे गरजेचं आहे सर. कारण आज खराडी आय-टी पार्क आहे, एअरपोर्ट जवळ आहे, इकडे हिंजवडी आहे. भविष्यामध्ये हिंजवडीचा जो रिक्रुटर आहे किंवा जे क्लायंट आहे किंवा जे एम्प्लॉयी आहेत, ते खराडीला कसे जाणार सर? किंवा एक्झॅक्टली. खराडीच्या हिंजवडीला कसे जाणार? तर मिड लेव्हलला ज्यावेळेस आय-टी पार्क येईल, तर मिड लेव्हलला ते काम करतील एक ऑफिस घेऊन. ओके. सँक्शन आहे सर म्हणजे येणार आहे आय-टी पार्क कन्फर्म. शुअर, शुअर सँक्शन आहे सर. म्हणजे आता जे लोकं फक्त हिंजवडी किंवा वाकड, बाणेर, बालेवाडी, ताथावडे, पुनावळे या एरियाकडे किंवा फक्त खराडी, वाघोली, मुंडवा साइडला घर घ्यायचं बघताय, तर त्यांच्यासाठी चरोळी हा बेस्ट ऑप्शन ऑप्शन असू शकतो. येस. ओके. कारण तिथंही आय-टी पार्क येणार आहे आणि मिडल पॉइंट पडतो ईस्ट पुण्यासाठी पण आणि वेस्ट पुण्यासाठी पण. तर प्राइजेस एवढे हाईक झालेले आहेत आजच्या डेटला डिपेंड्स ऑन लोकेशन या दोन्ही साइडला. दोन्ही साईडला. तर ते काही जे क्लायंट्स आहेत, काही मायग्रंट्स आहेत, ते ॲब्झॉर्ब करतील असं नाहीये ना सर. त्या प्रत्येकाला त्या पद्धतीने पण कंपन्या पण त्या पद्धतीने पाहिजे. त्या पद्धतीने पोझिशन पण लोकांची पाहिजे. हं. तर चरोली जे आहे मिडल लेव्हलला, तर आज जे मिडल लेव्हलला म्हणजे पुण्याच्या मिडलमध्ये येते, जे डेव्हलप होत आहे. चरोली जे आहे सर एक प्राइस सेन्सिटिव्ह मार्केट आहे आणि जसं मी बोललो तुम्हाला, की चरोली लोकेशन मेजर चरोली येतं ते लोकेशन वाईज येतं सर, की पुणे आळंदी रोड आहे. तुम्हाला पुण्याची पण कनेक्टिव्हिटी आहे. एक 10 ते 15 किलोमीटरमध्ये तुम्ही शिवाजीनगर ॲक्सेस करू शकता. विमाननगर एअरपोर्ट आहे तुम्हाला 10 ते 12 किलोमीटरमध्ये खराडी, विमाननगर हा एरिया आहे. मुळशी जे हब होतंय, जे आता मुळशी बनलेलं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं बनलेलं आहे मुळशीचं. तर ते एक तुम्हाला एक 10 किलोमीटरवरती आहे आणि चरोली एक धार्मिक वलय पण आहे चरोलीला. जसं की महादेवाचं मंदिर आहे चरोलीमध्ये. ते खूप सुंदर आहे. तुम्ही कधी तिथे जावा. नक्की, दर्शन नक्की सर, घेण्यासाठी. नक्की. आणि चरोलीजवळ येतं आळंदी. हां, जे आहे तीर्थक्षेत्र सर. जो वारकरी संप्रदाय चालू झाला तो आळंदीपासून चालू झाला. बरोबर. जे संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवनी समाधी सोहळा होतो तिथे संजीवनी समाधी आहे. तर हे मेजर गोष्टी आहेत सर चरोलीसाठी. बरोबर आहे. आणि आपला जो प्रोजेक्ट आहे सर द क्विल आय थिंक त्याला आपण जो जे वांछिले तो ते लाहो असंच टॅगलाईन दिली आहे. तर ती आळंदीच्या आपल्या याच्यावरूनच आय थिंक. येस, येस. की जो वांछिल तो ते लावो. म्हणजे एक तुमचं जी तुमच्या मनात इच्छा आहे ती पूर्ण हो. तर येणारा असोसिएटमध्ये जो येणारा क्लायंट आहे, द क्विलला येणारा जो क्लायंट आहे, की घर घेण्याच्या भावनेने येतोय. बरोबर तर आहे. ती पूर्ण व्हावी. करेक्ट. असं त्याचं मीनिंग आहे सर. राइट, राइट, राइट. बरोबर आहे. सर चरोळीबद्दल जर अजून बोलायचं झालं, हं. तर मेट्रोच्या बाबतीत काय वाटतं? मेट्रो चरोळीमधून जाणार आहे का? किंवा काही फ्युचर प्लॅन्स आहे का? हे बघा चेतन, की कसं आहे, की पुणे आळंदी जोडला होता. तर पुणे आळंदी मधून मेट्रोचं वर्किंग चालू आहे. ओके. तर भविष्यामध्ये ते कळेलच आपल्याला. जसं-जसं डेव्हलपमेंट होईल तसं. मेन म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. एक इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यासाठी रोड महत्त्वाचे असतात. वायडर रोड्स आहेत. 6 पदरी लेन्थचे रोड आहेत. इंटरनल रोड्स 18 मीटरचे झालेले आहेत ऑलरेडी सर. सँक्शन आहेत. कामं चालू आहेत सर. आणि चरोलीमध्ये काम करताना पी-सी-एम-सीच्या अंडर काही ठिकाणी जे आरक्षण झालेलं आहे, ते बागेचं आरक्षण आहे. अग्निशामकचं ऑलरेडी बनलेलं आहे. चांगले-चांगले हब्स आता चरोलीमध्ये येतात आहे. मॅगडीचं काम चालू होणार आहे. कॅम्ब्रिज इंटरनॅशनलचं काम चालू होतंय. ऑलरेडी रेड क्लिफ इंटरनॅशनल स्कूल तिथे आहे. ओके. सो आणि एक एम-आय-टीचं कॉलेज पण तिथे आहे आळंदीला. डी-वाय पाटील जवळ आहे. ओके. चरोलीमध्ये. तर एज्युकेशन हब वाईज बघितलं तर चरोली स्ट्राँग आहे सर पूर्णपणे. बरोबर. की इंग्लिश मीडियम स्कूलपासून ते कॉलेजपर्यंत सर्व गोष्टी चरोलीमध्ये आहेत. नॅशनलाइज बँक्स आहेत. आता इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रिलायन्स मॉल आहे तिथे.
म्हणजे हे सर्व डेव्हलप होतंय Develop. सगळ्या गोष्टी. म्हणजे पेट्रोल पंप्स आहेत, सीएनजी स्टेशन्स आहेत. तर काय असं नाहीये सर. राईट. असं म्हटलं जातं चरोळीबद्दल, की बाकीचा जो एरिया पुण्याचा, तिथे आधी कन्स्ट्रक्शन झालं आणि मग एरिया डेव्हलप झाला. येस, येस. इन्फ्रास्ट्रक्चर नंतर आलं. तर Yes. चरोळीबद्दल असं म्हटलं जातं, की चरोळीमध्ये आधी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं आणि नंतर कन्स्ट्रक्शन व्हायला सुरुवात झाली. शुअर सर. एकदम करेक्ट तुम्ही ऐकलेलं आहे हे. की तुम्ही कधी गेला असाल हं. किंवा जावा एकदा व्हिजिट करा पूर्ण. नक्की. तर सर्व रोड्स कनेक्टिव्हिटी झालेली आहे सर. बरोबर. किंवा काही ठिकाणी चालू आहे. आज एका पण प्रोजेक्टला व्हिजिट करायची कोणते पण पाहिलं गेलं तर सर्व रोड्स आहेत डांबरी हां, जाण्यासाठी पूर्णपणे आणि वाईडर रोड्स आहेत सर. बरोबर आहे. हे महत्वाचं आहे सर. हां. आणि त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर एक मिड सेगमेंट पासून ते अल्ट्रा लक्झरीपर्यंत चरोली बनते सर. आणि ज्यावेळेस भविष्यामध्ये 10 वर्षानंतर जी डेव्हलप होईल, वॉव फील असेल सर. कारण की जे डेव्हलपर चरोलीमध्ये आलेले आहेत, त्यांनी ऑलरेडी R&D केलेलं आहे सर. एक्झॅक्टली. ईस्टला केलाय, वेस्टला केलेला आहे. हां. आता प्रस्तावित जे डेव्हलपर काम करतात तिथं, ते फुल फ्लेजनी काम करतात आहेत. बरोबर. आफ्टर रेरानंतर तर खूप गोष्टी कस्टमर सेंटिमेंट गोष्टी झालेल्या आहेत. तर त्या पद्धतीने पूर्ण वर्किंग चालू आहे सर. सर जे क्राउड आहे तिथं, हं. तर ते मोस्टली कोणत्या टाइपचा क्राउड आहे? म्हणजे त्यांचा जॉब प्रोफाईल काय आहे? सर क्राउड जर पाहिलं गेलं चरोलीमध्ये, तर सर्व टाइपचे क्राउड आहेत तिथे. म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधले क्राउड आहे. हां. IT मधलं क्राउड आहे. कारण की चाकण MIDC आहे जवळ. हं. तुमची तड MIDC आहे. तुमचं मरकळ MIDC आहे. तर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधलं क्राउड आहे सर 25%. ओके. IT हबचं 25% to 30% क्राउड आहे. VP मॅनेजर लेव्हलची लोकं आहेत. एज्युकेशनल लोकं आहेत. ॲडव्होकेट आहेत. डॉक्टर्स आहेत. हं. ह्या सर्व म्हणजे मिक्सिंग क्राउड आहे सर पूर्ण. हं. एक 20% सर्व रेशोने. बरोबर आहे. आणि दिस इज अ बेनिफिशियल फॉर चरोली सर. सर जेव्हा आपण बघतो चरोळीकडे, तर आज प्राइस रेंज जर बघितली, तर कार्पेट एरिया आणि प्राइस हे कसं असेल? म्हणजे एक मी असं म्हणतो एकदम हाय मोठ्या टाउनशिपचं आणि एकदम लोकल लेव्हलची बिल्डिंग पण नाही, मिड सेगमेंट ज्या बिल्डिंग्स आहे आपल्या ते बिल्डर्सचे, त्याचं प्राइस रेंज काय सांगा? की कार्पेट एरिया अँड प्राइस रेंज? सर कसं आहे, की आज जर तुम्ही जर पाहिलं गेलं, तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये काम पण करता. तर आज जो एज्युकेशनमधून ग्रॅज्युएट झालेला आहे प्रत्येकजण, लेडीज असो, फिमेल असो किंवा मेल असो, बरोबर. सगळ्यांना घर घ्यायचं सर. राइट. असा एकही माणूस नाहीये मला दाखवू की त्याला घर घ्यायची इच्छा नाहीये. तर ती गोष्ट पूर्ण चरोलीमध्ये होते. हां. तुम्ही कॉलेज लाईफ नंतर बाहेर पडल्यानंतर एक थोडंसं 4 to 5 इयर जॉब केल्यानंतर तुमचं फायनान्शियल ग्रोथ झाल्यानंतर तुम्ही घर घेऊ शकता चरोलीमध्ये. असा सेगमेंट आहे. म्हणजे 25 एज ग्रुप पासून टुवर्ड्स 25 एज ग्रुप पासून घर घेऊ शकता पूर्णपणे. मग त्यामध्ये 1 BHK असेल, 2 BHK असेल, 2.5 असेल, 3 असेल, 4 BHK असेल, रो हाउसेस असेल. तर प्राइस सेगमेंट हे सर्वांसाठी आहे सर. आणि एकदम व्यवस्थित डेव्हलपमेंट होती येस, त्यामध्ये. येस. मग सर ते कसं आपल्याला सांगता येईल, की समजा 500 समजा 600 स्क्वेअर फीटचा एक 2 BHK तर त्याची प्राइस किती जाते चरोळी? ऑन एन एव्हरेज विचारतोय मी, लाइक की 45 ते 55 किंवा 55 ते 65 असं काही? सर एक 2 BHK साधारण पाहायला गेलं तर 45 to 50 लॅक्समध्ये ऑल इन्क्लुसिव्ह जातो. इन्क्लुडिंग कार्पेट किती असेल साधारण? कार्पेटचं डिफरंट असेल. कार्पेट एक 650 पासून चालू होणारे पण 2 BHK आहेत. हां. 800 कार्पेटपर्यंत 2 BHK आहेत चोरलीमध्ये. ओके. तर डिफरंट रेंज असेल 45 टुवर्ड्स चालू होतात सर. 45 ते 50, 52, 53 पर्यंत येस, तुम्हाला येस. 2 BHK मिळेल. येस, चांगल्यातला चांगला सर. 600 ते 800 स्क्वेअर फीट एरिया याचा असू शकतो. येस सर. ओके. आणि याच्यामध्ये सर मग रेंट किती मिळते? समजा आता 2 लोकं आपण नेहमी टार्गेट करतो रिअल इस्टेटमध्ये. एक असतात की फर्स्ट बायर की ज्यांना येस. स्वतःला राहण्यासाठी घर घ्यायचंय आणि दुसरा येतो की जो ॲज अ इन्व्हेस्टमेंट पर्पजने तिथं घ्यायचा विचार करतो. मग जो इन्व्हेस्टमेंट पर्पजने जर कुणी घ्यायचा विचार करतंय, म्हणजे आता महाराष्ट्रातून जर समजा नागपूरमधून कुणी बघतंय आणि त्या व्यक्तीला आपल्या चरोळीमध्ये घर घ्यायचा विचार करतोय. येस. जर त्याने 50 लाखाचा 2 BHK घेतला, तर त्याला पोझिशन मिळाल्यानंतर रेंट किती मिळेल 2 BHKला? सर ऑन एन एव्हरेज एक 18,000 पासून रेंट चालू होत आहे. ओके. 15,000 पासून पण काही ठिकाणी आहेत. पण डिपेंड्स ऑन लोकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर. तर एक 18,000 पासून त्यावेळेस त्यांना भेटेल टुवर्ड्स पुढे. नॉन फर्निश्ड. नॉन फर्निश्ड सर. फर्निश्ड असेल तर ते 24-25 पर्यंत पण जाऊ शकतं. हो, येस. सर 15,000 टुवर्ड्स 15,000 पासून भेटेल सर. ओके. नॉन फर्निश्ड भेटेल. फर्निश्ड असेल तर 20-25 मध्ये भेटेल. एक 2 BHK साधारण सर. म्हणजे आपण बाकी कंपेअर केलं तर आज 2 BHKला म्हणजे वाकड, पुणे या एरियामध्ये वेस्ट पुणेचा जर विचार केला, येस. म्हणजे वेगवेगळे सेक्टर, येस. तर एक 25 ते 30 आपण असं पकडतो. तर चरोळीत पण तुम्हाला ते 20 ते 25 मध्ये जातंय, रेंट मिळतंय. बट प्राइस कमी आहे. येस सर. तो मेन फॅक्टर आहे सर. तो मेन फॅक्टर सर. तिथे खूप मोठा फरक पडून जातो. प्राइस ही सर आता जरी कमी दिसत असली तरी ती भविष्यामध्ये वाढणार आहे. कारण तुम्ही घर आत्ता घेताय सर. हां. आणि एक अंडर कन्स्ट्रक्शनला प्रॉपर्टी कधी पण बेनिफिशियल घेण्याचं बेनिफिशियल. ती तुम्हाला एक 2 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्षांनी तुम्हाला हातात भेटणार आहे. Right. डिपेंड्स ऑन जे कन्स्ट्रक्शनचा जो प्लॅन असेल हां, त्याच्यानुसार. हां.
तर ती प्राइस ॲप्रिशिएट होणार आहे सर. बरोबर आहे, बरोबर. कारण तुम्ही आत्ता घेताय आणि त्यावेळेस तुम्ही राहायला येणार आहे. हा पण एक बॅलन्स पॉइंट पाहिला पाहिजे सर. राइट, राइट. इन्फ्रास्ट्रक्चर बनल्यानंतर दिसणारा पॉइंट हा हं. पूर्णपणे वेगळा आहे हं. आणि इन्फ्रास्ट्रक्चर बनायच्या आधीचा पॉइंट वेगळा आहे सर. बरोबर आहे. सर आणि जर समजा आज घेतलं, 3 वर्षानंतर मला पोझिशन मिळतंय, 2.5 ते 3 वर्षानंतर. 50,00,000ला घेतलेला फ्लॅट तुम्हाला काय वाटतं, की 3 वर्षानंतर कितीला विकला जाईल? सर 10 ते 15 लाख रुपये ॲप्रिशिएशन कुठं नाही. 100% मिळेल. 100%. तेवढं झालेलंच असेल. येस सर. कारण शेवटी आता जेवढी डेव्हलपमेंट होते किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे, 2 ते 3 वर्षात ते खूप वाढून जातं आपण पाहिलंय. सर कसं आहे, की प्रत्येक वर्षी गव्हर्नमेंट पण पाहिलं गेलं तर रेडी टेक्नरमध्ये वाढ होती. हां, हां. आता लेटेस्ट वाढ झालेली आहे. हो. तर रेडी टेक्नरच्या खाली तर आपण नाही काय करू शकत ना सर. राइट. आणि इन्फ्रास्ट्रक्चर, लँड पार्सल आहे. ह्यानुसार हा रेट गेन होत जाणार आहे सर पूर्णपणे चरोलीचा. सर आता इतके वर्ष झाले तुम्हाला चरोळीमध्ये काम करून. तर म्हणजे तुम्ही ॲज अ सेल्स पर्सन काम केलंय, मॅन्डेटवर प्रोजेक्ट घेऊन काम केलंय. म्हणजे अजूनही करताय तुम्ही. तर काय चॅलेंजेस वाटतात तुम्हाला याच्यामध्ये, की सर कसं आहे, की डिफरंट सेक्टरच्या लोकांना मी भेटतो किंवा बोलतो. बिझनेस टू बिझनेस पण काही वर्क मॉडेल चालू आहेत किंवा होतात. B2B पण मीटिंग्स होतात. मॅनेजमेंटच्या पण काही मीटिंग्स होतात. तर ओव्हरऑल सर्व सिनेरिओमध्ये मी असतो. तर ह्यामध्ये सर चॅलेंजेस कसं आहे, की आपल्या घेण्यावरती चॅलेंजेस आहेत. डिफरंट बायर्सला चॅलेंज येऊ शकतं किंवा डिफरंट बिझनेसला चॅलेंज येऊ शकतं. पण आजच्या दृष्टिकोनातून जे चरोलीमध्ये वर्क करतात आहेत ॲज अ डेव्हलपर, ते एक अपॉर्च्युनिटी म्हणून काम करतात आहेत सर. आणि बायिंगसाठी जे मायग्रंट्स आहेत, जे क्लायंट्स आहेत, त्यांनी एकदा चरोलीमध्ये येऊन बिफोर बायिंग एनी होम एकदा व्हिजिट केली पाहिजे. ओके. तेव्हा कळेल, की बाबा व्हॉट इज चरोली आणि चरोलीची डेव्हलप कशी होते आणि त्यामध्ये काय येतंय. तर मला नाही वाटत, की असे काही सर चॅलेंजेस की जास्त चॅलेंजेस काही आहेत म्हणून. आणि चॅलेंजेस जरी आले असले तरी मी टुवर्ड्स एम्स व्हिजनरी लीडर म्हणून ज्यावेळेस काम करतोय, तर चॅलेंजेस अपॉर्च्युनिटीमध्ये कन्व्हर्ट करून घेतलेले आहेत सर मी. राइट. चॅलेंजेस येतात प्रत्येक व्यवसायामध्ये, प्रत्येक हो. ठिकाणी काम करताना चॅलेंजेस येतात. पण तुमचा बघण्याचा दृष्टिकोन काय? तो बरोबर. इम्पॉर्टंट आहे सर राइट, राइट. त्यामध्ये. लोकांच्या काय अपेक्षा आहे सर? 2 BHK, 3 BHK, 1 BHK लोकं काय डिमांड करताय? सर आता फर्स्ट होम बायर पण 2 BHK एक्सपेक्टेड आहे. तर 2 BHKची जास्त डिमांड आहे. त्याच्याबरोबर 2.5 BHKची पण डिमांड आहे. 3 BHKची पण डिमांड आहे. आणि आजच्या डेटला जर पाहायला गेलं एक बिफोर 2 to 3 इयर्सपासून 4 BHK आणि विलाची पण डिमांड यायला लागली चरोलीमध्ये. विलाही बनतात सर चरोली? येस सर, काही ठिकाणी प्रोजेक्ट्स आहेत. रॉ हाउसेसचे प्रोजेक्ट्स आहेत. तर ती डिमांड आहे सर, त्याच्यामुळं बनतात आहेत. तर 2 BHKमध्ये एक बटरफ्लाय थीमचा 2 BHK पाहिजे. एक हं. आय-टी सेक्टर किंवा जे जनरेशन जो गॅप आहे त्या हं. पद्धतीने. 3 BHKमध्ये पण रनिंग प्रोडक्ट बरोबर बटरफ्लाय थीम पण पाहिजेत. तर हे प्रोडक्ट आलेले आहेत ऑलरेडी चरोलीमध्ये आणि बायर्सनी एक्सेप्ट केलेले आहेत पूर्णपणे. डिमांड आहे का सर चरोळीमध्ये? डिमांड तर चरोलीत नाही कारण मुशीला जवळच चरोलीजवळच मुशी जे आहे 5 to 7 किलोमीटर तिथं डिमांड आहे. सर आता चरोळीमध्ये जर बघायला गेलं तर तुमचं एक बालपण गेलं. तुम्ही आता काम करताय. ज्या लोकांना वाटतंय की आपण चरोळीमध्ये इन्व्हेस्ट करावे किंवा जेही लोकं पुण्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं बघताय, हं. तर तुम्ही त्यांना काय मेसेज द्याल की चरोळी कसं चांगलं आहे? सर कसं आहे, की बॉर्न अँड बॉटम मी तिथून आहेच आहे. तर आय लाइक चरोली, आय लव्ह चरोली. मला चरोलीच्या बंधू-बांधव माझे आहेत त्यांच्याबद्दल प्रेम आहे पूर्णपणे. तर मला तर चरोली पूर्णपणे आवडतीच आहे. कारण जी झालेली डेव्हलपमेंट आणि होणारी फ्युचरिस्टिक डेव्हलपमेंट सर, जे तुम्ही ज्या डोळ्यांनी बघू शकत नाही, ती माझे डोळे पाहतात आहेत ऑलरेडी डोळे, की काय होणार आहे आणि काय होतं आणि काय होणार आहेत ते पूर्णपणे चरोली शहरासाठी. तर एकदा जे मायग्रंट्स आहेत किंवा जे होम बायर्स आहेत त्यांनी एकदा व्हिजिट करावी चरोलीला. इन्फ्रास्ट्रक्चर बघावं, प्रॉडक्ट्स बघावेत. डेफिनेटली ते बाय करतील चरोलीमध्ये. ही आय एम डॅम शुअर फॉर दॅट. करेक्ट, करेक्ट. इन्व्हेस्टर पण इन्व्हेस्ट करतात आहेत. बाकीचे जे इन्व्हेस्टर असतील ते पण इन्व्हेस्टमेंट करतील सर पाहिल्यानंतर. सो आय लाइक चरोली, आय लव्ह चरोली सर. राइट. आणि ज्यांनाही वाटतंय की त्यांना चरोळीबद्दल जाणून घ्यायचंय अजून किंवा त्यांना चरोळीमध्ये इन्व्हेस्ट करायचंय, तर ते सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये सरांचा नंबर पण आपण दिलेला आहे. जसं आपण प्रत्येक वेळेस एरिया वाईज तिकडचे जे एक्सपर्ट असतात त्यांना बोलवत असतो. तर जसं आपण बाणेर झालं, वाकड झालं, पुनावळे, रावेत या इकडच्या एक्सपर्ट्सला बोलवलं होतं रिअल इस्टेट एक्सपर्टला आणि त्याच्यातून तुम्हाला माहिती मिळते. तर चरोळीबद्दल पण अजून जर तुम्हाला काही माहिती हवी असेल, सरांनी तर आपल्याला भरपूर माहिती दिलीच आहे. जर अजून तुम्हाला माहिती हवी असेल, तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकतात, की चरोळीबद्दल काय-काय तुमचे प्रश्न आहे. आपण त्याच्यावर अजून डिटेल पॉडकास्ट करू शकतो. तर सरांनी भरपूर साऱ्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं दिलेलीच आहे ऑलरेडी. येस. तर सर थँक यू सो मच. तुम्ही खूप छान माहिती दिलीत.
थँक यू सो मच चेतन सर. येस. मी तुमचा आभारी आहे तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल फॉर दिस पॉडकास्ट. आय एम व्हेरी थँकफुल अँड ग्रेटफुल फॉर दिस. काही जर भविष्यामध्ये तुम्हाला काही क्वेरी वगैरे असतील तर नक्कीच नक्की आपले जे व्ह्युअर्स आहेत ते तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करतील सर. व्ह्युअरसाठी मी अवेलेबल असेल. तुझ्याकडे काही क्वेश्चन आले चरोलीसाठी. नक्की. थँक्यू सो मच. थँक यू सो मच.